तर केंद्र सरकारनं अनलॉक 4.0 ची नियमावली जाहीर केली आणि त्यात मेट्रो सुरू होणार असल्याची बातमी सगळ्यांनाच मुंबईसह देशातील मेट्रो शहरांना सुखावणारी आहे। तरीही त्यात अनेक प्रश्न उपस्थित होतात। बघूयात यावरचा लोकशाहीचा हा एक स्पेशल रिपोर्ट। 7 सप्टेंबर पासून मेट्रो धावणार। अनलॉक 4.0 ची केंद्राची नियमावली जाहीर। राज्य सरकार मेट्रोला परवानगी देणार का? मुंबईतील लोकल सुरू करण्यास राज्य सरकार राजी होणार का? केंद्र सरकारनं अनलॉक 4.0 ची नियमावली जाहीर केली आणि मेट्रो सुरू करण्याच्या परवानगीमुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला। असं असलं तरी मुंबईतील मेट्रो सुरू होणार का याबाबत मुंबईकरांमध्ये काहीसा संभ्रम आहे। कारण इतर राज्यातील धार्मिक स्थळं खुली झाली असली तरी राज्यातील प्रार्थना स्थळं सरकारनं अजून उघडलेली नाहीयेत। देशातील जिम सुरू करण्यास केंद्रानं परवानगी दिलेली असली तरी राज्यानं एवढे कडक नियम लादलेत की त्यापेक्षा जिम बंद ठेवलेली बरी अशी भावना जिम चालकांची झाली आहे। त्यामुळे आता केंद्रानं मेट्रो सुरू करण्यास सशर्त परवानगी दिल्यानंतर राज्य सरकार प्रार्थना स्थळं जिम सारखीच भूमिका मेट्रोबाबत घेणार का? ही चिंता मुंबईकरांना सतावते। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज, मुंबई। तर केंद्र सरकारनं अनलॉक 4.0 ची नियमावली जाहीर केली आणि अर्थातच यात कोरोनाचे नियम हे निश्चितपणे पाळायचे आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया नेमकं काय काय सुरू होणार आहे। 7 सप्टेंबर पासून मेट्रो धावणार आहे। प्रतिबंधित क्षेत्र वगळता 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा देखील सुरू होणार आहे। खुलं थिएटर सुरू करण्यास परवानगी आहे, मात्र प्रतिबंधित क्षेत्राचा अपवाद वगळता 100 माणसांच्या उपस्थितीत क्रीडा, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना मुभा देण्यात आलेली आहे। राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील परवानगी देण्यात आली आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन शिक्षणासाठी जास्तीत जास्त 100 जणांना परवानगी म्हणजे 50% आणि ई पास पद्धत बंद होणार आहे। आंतरजिल्हा आंतरराज्य वाहतुकीस मुभा मिळालेली आहे। आणि अनलॉक 4.0 मध्ये काय बंद राहणार आहे आपण बघतोय। प्राथमिक शाळा 30 सप्टेंबर पर्यंत बंद राहणार आहेत। चित्रपटगृह, मल्टीप्लेक्स, स्विमिंग पूल देखील बंद राहणार आहे। आपण एकूणच बघतोय की केंद्र सरकारने नियमावली जाहीर केलेली आहे। तर एकूणच या सगळ्या संदर्भात अनलॉक 4.0 च्या संदर्भात नागरिकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। नागरिक या सगळ्याच्या बाबतीत समाधानी आहेत का हे देखील आपण जाणून घेणार आहोत। आणि म्हणून आता आपण जाऊया अमरावतीला। सूरज दहाट आपले प्रतिनिधी अमरावतीहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, खरं तर एकूणच अनलॉकची सगळी नियमावली जाहीर झालेली आहे केंद्र सरकारकडनं। आता नेमकी नागरिकांची यावर प्रतिक्रिया काय? अनलॉकच्या नियमावलीवर सगळे समाधानी आहेत का? निश्चितच सौरभ, काल केंद्र सरकारने नवीन अनलॉक 4च्या गाईडलाईन जारी केल्या। मात्र अमरावतीमध्ये जर पाहिलं तर अशा संमिश्र अशा प्रतिक्रिया येत आहे। माझ्यासोबत अमरावतीतील काही नागरिक आहे। मला सांगा दादा, काल केंद्र सरकारची नवीन गाईडलाईन जारी झाली, नेमकं काय सांगा, तुम्ही समाधानी आहेत की नाही? माझ्या मते केंद्र शासनाने आता अनलॉक आणि लॉकचा खेळ बंद करावा। कारण जेव्हापासून मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लावलं त्यावेळेस प्रत्येकाला हा त्रास सहन करावा लागला आणि मजुरांचे स्थलांतर झाले। केंद्र शासन या कोरोनाच्या ज्या आपत्ती आपल्यावर आलेली आहे याच्यात पूर्णपणे फसलेलं मला दिसत आहे। आणि कसं आहे, अनलॉक लावत आहे तुम्ही, अनलॉक लावत आहात, अनलॉक तुम्ही लावत आहात, पण आमच्यावर त्याचा असर काही दिसत नाही। लोक असं बिजगावण्यासारखे जसं कोणाला मास्क लावत आहे ते सुद्धा लावत नाही आहे। प्रशासनाचा पूर्णपणे हा जो मुद्दा आहे फसलेला आहे आणि अनलॉक उघडून टाकावं। स्कूल, कॉलेज, मेट्रो जे आहे आणि माझ्या 4 बसेस आहे। मार्च महिन्यापासून स्कूल पूर्णपणे बंद असल्यामुळे आमच्यावर आता भूकमारीची वेळ आलेली आहे आणि आम्ही चालते फिरते आता भिकारी बनलेलो आहोत। ही परिस्थिती आमच्यावर आलेली आहे कारण आता फायनान्सवाल्यांनी आमच्या मागे लोढा लावलेला आहे की तुम्ही आता फायनान्स भरा। आता जर आमच्या बसेस तर कोणी ओळख नाही, आता आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय कोणतंच आम्हाला आता पर्याय होता उरत नाही आहे। प्रशासनाने कमीत कमी मोठ्या मुलांचे 9वी, 10वी, 11वी, 12वी यांचे आता सप्टेंबर महिन्यात उघडायलाच हवे होते, कारण याचं आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत।
पण आमची आशा आम्ही रोज बघत आहोत का 75,000 80,000 असे पेशंट वाढत आहे. पण कोरोना काही कमी व्हायचं नाव घेत नाही. ज्या वेळेस प्रशासनाने निर्णय घ्यायचा होता लॉकडाऊनचा, त्यावेळेस फक्त आम्ही ताली वाजवली, मोमबत्त्या जाळल्या, पण त्याचा काही उपयोग आम्हाला झाला नाही. 21 दिवसाचा टाइमलाईन दिलेला होता प्रधानमंत्री मोदी यांनी, पण तो आता त्यांचं पूर्णपणे फसलेला आहे. आणि आता तुम्ही जर काही होत नसेल तर पूर्णपणे आता हे अनलॉक करून टाका देशाला, आणि येत्या 15 दिवसात किंवा लवकरात लवकर जितक्या होत असेल तर तुम्ही शाळा हा उघडायलाच पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच सौरभ, अमरावतीमध्ये जर पाहिलं तर अनलॉकच्या विरोधात आता लोक बोलत आहेत. त्यामुळे आता अनलॉक पूर्णपणे उघडून टाका आणि सर्व खुलं करून जाऊ द्या, कारण लोक सततच्या लॉकडाऊनमुळे कंटाळली असल्याचं आता नागरिक सांगत आहेत. सौरभ, निश्चितच म्हणजे अनलॉक मध्ये देखील जी नियमावली जाहीर केली आहे त्यात सुद्धा कुठेतरी या नागरिकांची निराशा दिसते. आपण पुण्यात जाऊया. पुण्यात आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रदीप, खरं तर अनलॉक 4.0 ची सगळीच नियमावली जाहीर झालेली आहेत. आपण ती पाहिली, आपल्या प्रेक्षकांना सुद्धा सांगितली. पुण्यातल्या नागरिक जे एकूणच आहेत ते यावर समाधानी आहेत का? काल केंद्रीय गृह मंत्रालयानं अनलॉक 4ची नियमावली आहे ती जाहीर केलेली आहे. ही जी नियमावली आहे ती खरं तर राज्यामध्ये लागू होणार हा एक सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण गेल्या आठवड्यात जर बघितलं तर केंद्र सरकारनं ई पासला खरं तर ई पास होता तो बंधन करायचा होता, तो खरं तर रद्द केलेला होता. ई पास पद्धती मात्र राज्यामध्ये जर बघितलं तर राज्य सरकारनं अजूनही ई पासला खरं परवानगी दिलेली नाहीये. म्हणजे ई पास आपल्याला बंधनकारक आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं जरी अनलॉक 4ची जरी घोषणा केलेली असली तरी त्याच्या गाईडलाईन्स राज्यामध्ये खरं तर लागू होणार का एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र केंद्र सरकारनं ज्या नियमावली जाहीर केलेली आहे खरं तर त्या नियमावलीविषयी जनता समाधानी आहे का आपण हे त्यांनाच विचारणार आहोत. मला सांगा, काल केंद्र सरकारनं अनलॉक 4ची नियमावली जाहीर केलेली आहे, मात्र राज्य सरकारनं अजूनही केलेली नाहीये. अनलॉक 4ची जी केंद्र सरकारनं गाईडलाईन्स दिलेली आहे त्यावरती तुम्ही समाधानी आहात का? मेट्रो सुरू होणार आहे, रेल्वे सुरू होणार आहे, त्याचबरोबर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना काही मर्यादित माणसांना देखील परवानगी मिळणार आहे, तुम्ही समाधानी आहात का? आम्ही त्या पद्धतीने समाधानी आहोत. ही बिमारी फार मोठ्या प्रमाणावर आलेली आहे, ती थोपवण्यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू आहेत. तर केंद्र सरकारने जे काही गाईडलाईन्स दिले असतील राज्य सरकारने ते राबवणे गरजेचं आहे. आता लोक फार म्हणजे अडकून राहिलेली आहेत. लोकांना असं जरा मोकळीक दिलं पाहिजे, त्या पद्धतीने काम चालू झालं पाहिजे. धार्मिक स्थळं उघडली गेली पाहिजेत. त्याचबरोबर मेट्रो वगैरे सुरू होती, आनंदाची गोष्ट आहे. आपली लस येईपर्यंत आपण सर्व नागरिकांनी काळजी घेतील, परंतु जे काही गाईडलाईन दिले त्याप्रमाणे ते राबवणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं या ठिकाणी. खरं तर परंतु ही जी गाईडलाईन्स आहेत त्या केंद्र सरकारनं अजूनही दिलेल्या नाहीयेत. राज्यामध्ये खरं तर कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं असा निर्णय घेणे योग्य आहे की का? नाही, राज्य सरकारने निर्णय घेणं जे काय आता बाकीच्या सर्व जर गोष्टी चालू आहेत तर याही सुरू करायला काय हरकत नाही. लोकांनी मास्क वापरणे सक्तीचं आहे, त्याच्याबरोबर सॅनिटायझर वापरलं पाहिजे. आपण काळजी आपण आपली घ्यायला पाहिजे. आपली काळजी घेतल्यानंतर इतरांची काळजी आपण घेऊ शकतो. पण ज्या काय सुविधा आहेत आणि ज्या काय आवश्यक गोष्टी आहेत त्या सुरू करणं आवश्यक आहे. खरं तर दुसरे नागरिक आपल्या बरोबर आहेत. मला सांगा, काल केंद्र सरकारने जी गाईडलाईन दिलेली आहे त्या गाईडलाईनवरती तुम्ही समाधानी आहात का? अनेक गोष्टींमध्ये खरं तर शिथिलता आणलेली आहे, जी काही बंधनं होती ती आता कमी झालेली आहेत, काय वाटतं? तसं पाहिलं तर सरकारच्या ज्या फायद्याच्या गोष्टी आहेत त्या चालू झालेल्या आहेत, परंतु सर्वसामान्याचं जर आपण अगदी फुटपाथवर जाऊन जर त्याचा सर्व्हे केला तर त्या दृष्टिकोनातून आम्ही समाधानी नाही आहोत. काय वाटतं नेमकं काय करावं? तसं आहे की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त गरिबांची संख्या आहे, हे बा कुठेही मॉलच्या समोर कोण भीक मागत नाही किंवा कुठल्या मोठ्या थिएटरच्या पुढे भीक मागणं. भीक मागण्याचं जर कोणतं ठिकाण असेल ते महत्वाचं. देवळं ही आहेत आणि देवळामुळं या ठिकाणी काय अन्नदान होतं, त्या ठिकाणी काय भीक स्वरूपात पैसे मिळतात. मंदिर उघडल्याच्या नंतर हे जे आहे सर्वसामान्य फुटपाथवर जी लोक आहेत, जे गरीब आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष निश्चितप्रमाणे होतं. खरं तर सौरभ, केंद्र सरकारनं जरी गाईडलाईन जाहीर केलेली असली तरी या गाईडलाईन वरती सुद्धा काही नागरिक खरं तर नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. नागरिकांची खरं तर एकमुखानं मागणी आहे ते म्हणजे देशातली जी धार्मिक स्थळं आहेत ती खरं तर उघडण्याला परवानगी द्यावी. सौरभ, निश्चितच त्यांच्या अजूनही मागण्या आपण जाणून घेणार आहोत. खरं तर संपूर्ण राज्यभरातल्या मागण्या जाणून घेणार आहोत, पण तुर्तास वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. या विशेष बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खरं तर अनलॉक 4 जाहीर झालेला आहे, ती नियमावली जाहीर झाली आहे, त्यावर आपण संपूर्ण राज्यभरातल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. आणि म्हणूनच आता आपण जाणार आहोत सांगलीला. संजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. संजय, खरं तर अनलॉक 4 ची सगळी नियमावली जाहीर झालेली आहेत, काय काय गोष्टी सुरू होणार आहेत, काय बंद राहणार आहेत, सांगलीकरांची नेमकी प्रतिक्रिया काय?
सौरभ, अनलॉक 4 मध्ये बरीचसा शिथिलता आणलेली आहे. शिथिलता आणल्यानंतर आता लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी सांगलीमध्ये सर्वात जास्त हा मृत्यूदर चालू आहे. राज्यातलाच नव्हे तर देशातला सगळ्यात जास्त 1 नंबरला 3.4 हा मृत्यूदर सांगलीमध्ये चालू आहे. सांगलीमध्ये भयानक प्रचंड अशी कोरोनाचे दिवसेंदिवस रुग्ण चालू आहेत. काल तर 600 रुग्ण तब्बल आढळून आलेले आहेत. या संदर्भात जाणून घ्या की अनलॉक आता पूर्णपणे शिथिल करण्यात आलेला आहे. बऱ्याच गोष्टी जनतेला याबाबत काय वाटते आपण जाणून घ्या त्यांच्याकडून. नमस्कार, माझं नाव अरुणोदय पै आहे. शासनानं खरंच खूप छान कामगिरी करून त्या नागरिकांची काळजी पण घेतलेली आहे. त्याचबरोबरीनं मला असं नागरिक या नात्यानं असं वाटतं की आता सर्वांचे जे व्यवसाय चालू केलेले आहेत तसे सांगलीमध्ये लहान मोठे लॉजिंग आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, त्या सर्वांना सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम तंतोतंत पाळून तोंडावर मास्क लावून त्या सर्वांना हॉटेलच्या आतमध्ये येऊन बसण्याचं, नाश्ता करण्याचं या अल्पोपहार खाण्याचं, जेवण खाण्याची परवानगी शासनानं द्यावी एवढीच माझी नम्र विनंती आहे. त्यांनी म्हणतात की हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, त्यांना उघडून जे काय सोशल डिस्टन्सचं पालन आहे त्या पालन करून जर काय चालू करून दिलं तर त्यांचाही उदरनिर्वाह चालू होतो. हॉटेलवर अनेक रोजगार आता कामगार आहेत, त्या कामगारांची रोजीरोटीचा अजूनही प्रश्न सुरू आहे. या शिथिलतामध्ये केंद्र शासनानं तसं राज्य शासनानं सुद्धा यांचा विचार करावा असं नागरिक म्हणत आहेत. सौरभ, निश्चितच, आणि ही त्यांची अगदी मागणी रास्तच आहे, त्यामुळे ती आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचवतोच आहोत. पण आता आपण जाऊया मुंबईत. आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. रुपाली, खरं तर मुंबई कधीही न थांबणारी, पण लॉकडाऊनमुळे काहीशी तिचा एकूणच वेग कमी झाला. अनलॉक 4 सुरू होत आहे. नेमकी मुंबईकरांची प्रतिक्रिया काय? मुंबईकर या अनलॉक 4शी समाधानी आहेत का? सौरभ, खरं बघायला गेलं तर जवळपास आता इतके महिने झाले आपण सगळे लॉकडाऊनमध्ये आहोत आणि मुंबईकर म्हणल्यानंतर मुंबईमध्ये जसं आता आपल्याला माहिती की गणेशोत्सव चालू आहे. खरं तर मुंबईमध्ये गणेशोत्सव, गर्दी, लोकांचा जल्लोष असं सगळं वातावरण पाहायला मिळतं. पण यावेळी लॉकडाऊनमुळे आणि काही नियमांमुळे सगळ्या आनंदावर जे आहे ते काही प्रमाणामध्ये विघ्न पडलेलं आहे. अगदी कमी संख्येने लोक एकत्र येऊन हा सगळा गणेशोत्सव साजरा करताना पाहायला मिळतात. आता अनलॉक होतं. खरं तर आपण लोकांशी थेट बोलणार आहोत की नेमकं त्यांना काय वाटतं. दादा, काय सांगाल की आता जसं अनलॉक 4 होत आहे, सरकार आता परवानगी देत आहे की आता सप्टेंबर महिन्यापासून 21 सप्टेंबरपासून कोणत्याही सामाजिक कार्यक्रमासाठी आता जसं आपण बघतो की आता 5-10 लोकांमध्ये तुम्ही आरती करत होता, गणेशोत्सव साजरा करत होता, आता तुम्ही जवळपास 100 लोक एकत्र येऊन गणेशोत्सव म्हणजे कोणताही इतर कार्यक्रम साजरा करू शकणार आहात. अनलॉक होत आहे, कसं वाटतंय हे सगळं बदल? आता अनलॉक होत आहे तर आम्हाला चांगलं वाटतच आहे. तसं तर गणेशोत्सव हा पूर्ण भारतातला सण आहे आणि महाराष्ट्रात मुंबईत तर तो इतक्या उत्साहाने साजरा केला जातो ना, तर म्हणजे आनंदाचा उधाण नसतं प्रत्येकाला. पण तो यावर्षी जे सरकारने नियम टाकलेले त्यानुसार सगळ्या म्हणजे मंडळांनी आपले नियम पाळून उत्सव साजरा केला आहे. तर आणि आता जे सरकारने अनलॉक 4मध्ये 100 माणसांची परवानगी दिली आहे त्यासाठी तर सरकारच्या आधी धन्यवाद. आणि कसं सगळ्या लोकांना आता यात सहभागी होता येणार आहे, त्याचं पण आम्हाला चांगलं वाटतंय. पण आणि दादा, जसं ताई तुम्ही सांगा की आता एवढ्या दिवसाचा अनलॉक आहे, अजून काय सुरू व्हावं? म्हणजे आता बऱ्याच गोष्टी लोकल सध्या बंद आहेत, मंदिरं बंद आहेत, काय सुरू व्हावं असं अपेक्षा? सध्या तरी सगळीकडे सगळी म्हणजे पब्लिक थांबलेलीच आहे, सगळ्यांना प्रॉब्लेम होतोच आहे. तर सरकारला एक विनंती आहे की अनलॉक कसा लवकर निघता येईल तो बघावा प्लीज. आणि सर्वांनी व्यवस्थित आपल्या कामधंद्याला जावं. परत या वर्षीचे म्हणजे जे गणेशोत्सव आहे ते थोडं चाललं आपलं नरम गरम, पण नेहमीप्रमाणे जी मजा असते ती मजा नाही यावर्षी. विसर्जनाला नाही आणि आगमनालाही नाही आहे. तर तसं एकूणच बघतो आपण सौरव की लोकांना म्हणजे जो एक मोठा आपण जसं बघतो की मुंबईमध्ये खरं तर आनंदाने, उत्सवाने लोकांची गर्दी असते प्रचंड गणेशोत्सव साजरा करताना. यावर्षी मात्र तसं होताना पाहायला मिळत नाहीये. अंकल, क्या बताएंगे जिस तरीके से लॉकडाउन चल रहा है, आप सरकार को क्या विनती करना चाहेंगे कि और क्या, मतलब जैसे कि लोकल शुरू होनी चाहिए, आपको क्या लगता है मेट्रो शुरू हो जानी चाहिए? मेट्रो शुरू हो जाना चाहिए और लोकल शुरू हो जाना चाहिए, क्योंकि लॉकडाउन की वजह से हर एक आदमी आज लॉकडाउन की वजह से परेशान है. बहुत सारे लोग आत्महत्या कर ले रहे हैं जिनको खाने की कोई व्यवस्था नहीं है.
गवर्नमेंटने खाली निश्चितच रुपाली, आपण बघतोय विशेषतः मुंबईकरांची ही मागणी आहे की लोकल सेवा सुरू झाली पाहिजे, कारण लोकल सेवा ही खरं तर जीवनवाहिनी आहे मुंबईकरांची, त्यामुळे ती निश्चितपणे लवकरात लवकर सुरू व्हावी अशी सगळ्या मुंबईकरांची मागणी. आणि ते कुठेतरी असमाधानी देखील आहेत, कारण मुंबईकरांचा अत्यंत लाडका आणि आवडता गणेशोत्सव यावर्षी तितक्याशा उत्साहात साजरा करता आलेला नाही जो दरवर्षी ज्या प्रमाणात साजरा होतो. खरं तर 4 ठिकाणाहून आपले प्रतिनिधी जोडले गेलेले होते, त्या 4ही प्रतिनिधींचे खूप खूप धन्यवाद. तर आपण बघतोय की मुंबई, पुणे, सांगली आणि अमरावती या 4 विभागातून आपले प्रतिनिधी जोडले गेले होते. सगळे नागरिक काहीसे समाधानी होते, काहीसे असमाधानी होते, संमिश्र अशी प्रतिक्रिया होती. केंद्र सरकारनं तर नियमावली जाहीर केली आहे, राज्य सरकार काय भूमिका घेतं हे आता आपल्याला बघावं लागणार आहे. तुर्तास या कार्यक्रमात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा लोकशाही न्यूज.